आदरणीय समितीची आणि गणेश मित्रांतर्गत विलास पाटील ज्यांच्या आग्रहामुळे जे स्नेहभावामुळे उपस्थित आहेत ते माझे मित्र विनय परांजपे. उपस्थितांमध्ये अनेक शोकमित्र आहेत, त्यात प्रबोध कोरकर पत्रकार आहेत, रमेश असाई होते मालगुडच्या मुलगाय आहेत, वर्गीय आहेत. आणि या सगळ्यांच्या समवेत असताना मला एक वेगळा आनंद मिळतो. रत्नागिरीचं आणि माझं नातं गेली 52 वर्षांनी कोकणात आहे. अर्धशत ओलांडले आणि जवळजवळ तेव्हापासूनच रत्नागिरीच्या शैक्षणिक मागणी विषयात मला संबंध आहे. फार लक्ष सांगत नाही, पण एका वाक्यात सांगायचं झालं तर माझी जी काही वाङ्मयी जडणघडण झाली, वाङ्मयाच्या अध्यापकामुळे जडणघडण झाली, त्यामध्ये रत्नागिरीचा वाटा खूप मोठा. तर मी मोठ्या बेळगावला मोठे बेट पण कोकणात आलो. पण आल्या काही मंत्री मला भेटली की माझ्या तिथं देऊळ जरी 50 किलोमीटर लांब असलं तरी माझ्या तिथं ते फक्त रत्नागिरीचं उपनगर इतका मी वारंवार रत्नागिरीत येत राहिलो. कधी खाली कामासाठी कधी एखाद्या कार्यक्रमासाठी. सुधारणा फार लवकर शिक्षक बावळेकरांनी तिथे येण्याच्या संधी दिली. बापूरांनी मला आग्रहपूर्वक ते येण्याला शिकवा म्हणून सांगितलं. आठ्याशाने मला आपल्या बरोबरीत सांभाळून अनेक गोष्टी मला संधी दिली आणि जवळजवळ 25 जण अधिक आली एमएच्या वर्षाला कॉलेजमध्ये अध्यापन. मी अध्यापन केलं की फार मोठं वेगळं केलं असं नाही का, त्याच्या वेगवेगळे माध्यमात आणि मग ती संधी माझ्या आनंद होता. पण रत्नागिरीकडनं अधिक जवळ आलो ते मी रत्नागिरी साहित्य संमेलन झालं 90 दरम्यान गोलवणीच्या ठिकाणच्या अध्यक्षते झाली. तेव्हापासून मी जवळजवळ भारतातील रत्नागिरीत आणि त्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यावेळी मधुबाईने माझा वर्णन केला की सुरेश मला मिळालेलं आहे आणि कवी क्षेत्राचं मारून त्याचे मारे भाव असं मी आव्हान केलंय केले गेले आणि वर्ष रेखाळलेलं आहे. मी सुरेशला जाहीर आश्वासन देतो की माझ्या कारकिर्दीचे क्षेत्राचं स्मारक मला उभं करेल. त्याचा प्रण दिलेच आहे. तिथे स्मारकही परिपूर्ण झालं आणि त्या स्मारकाच्या उभारणीसाठी मी देवरूख ते मालगुण जवळ 100 वेळा व्यक्त केला. कारण मधुबाई माझ्याकडे बरोबर ठेवा. त्यामुळे एका ख्यातनाम कवीचं पहिलं स्मारक आपल्या कोकणात झालं आहे, मालगुण झालं आहे. माझं हे का माझ्या परिवारामध्ये इतकं अगत्यानं नोंदवलं गेलं की ज्यावेळी माझं रिटायरमेंट 60 झालं त्यावेळी माझ्या शाखीचा कार्यक्रम माझ्या मुलांनी केटील मार्गात केला. कारण मी कसं संबंध असतो आणि मग ज्यावेळी अनेक सणांना मी मधुबाईंच्या राहायला होतो त्यावेळी कोकण मराठी साहित्यामध्ये जे स्लोगन आहे, प्राप्त काल हा विशाल भूधर सुंदर रेडी तयार होता. तरी केंद्राची ओळ आहे की आणि ते आम्ही अतिशय चर्चापूर्वक नंतर माझ्या घरीच मीटिंग झालेली आहे आणि मग कोमल सापच्या त्या ॲक्टिव्हिटीमध्ये अधिक भर पडावी म्हणून हे संपूर्ण नावाचं प्रयत्न त्यांनी सुरू केलं. त्याचाही पहिला संपादक होण्याची मला संधी झाली. मित्र दुसरं का घडलं कारण मधुबोधी करण्याचा चर्चा आहे की हा प्रांत पूर्वी पुण्याच्या महाराष्ट्र अटॅक होता, तोडला पण
त्यांचं या संबंध प्रांताकडे फार कमी नव्हतं. तो फक्त आम्ही वसंत काळामध्ये जवळ यायचे आणि बाकीला ते फारसं गाव. ही एक खंत मला होती की कोकणमध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये, रायगडमध्ये खूप मोठी वाङ्मयीन पोटेन्शियलिटी असताना, सृजनशीलता असताना, अतिशय असताना या मंडळाने आम्हाला बघायला नको होतं. तेव्हा आम्हाला आमच्या माणसांना उत्तेजित करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी, त्याचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्या प्रकाराला हातभार लावण्यासाठी कोकण मराठी निर्माण झाली. आणि मधुबाईंनी मला पहिला केलं. पहिली 10 वर्ष मी कोमसापचा कार्यवाह होतो. मधुबाई अध्यक्ष होते आणि डॉक्टर विमल शेट्टे, अरुण देवकर, दादा शेट्टे आणि मेहबतकर डॉक्टर हे अनेक मंडळी होते. आणि तिचं ते पालखी विरुद्ध आलं होतं किंवा कोमसापचा विभाग पालखी आहे. आणि मग माझ्या ओळखीचे कविता म्हणून दाखवले, आम्ही पालखीचे भोई, आम्ही पालखीचे भोई, पालखीचं कोणते विचाराचे नाही, पालखीचं कोणते विचाराचे नाही, आम्ही पालखीचे भोई. मित्रो, अजूनही माझी भूमिका पालखीचे भोई आहे. तरी मी काही कार्य केलं असेल आणि म्हणून आज वय योग्य नसताना मला 80 वर्ष पुढच्या महिन्यात संपते. मला शरण आणि व्यासपीठावर बसणं हे माझ्या घरात आता मोठी बाहेर आहे. मी विजयला सांगितलं होतं की तू माझ्याकडे स्वतः घेऊ नकोस, मी जबरदस्ती नाही तर मला व्यासपीठावर नका बरोबर. पण विजय हा माझा जवळचा मित्र असल्यामुळे आणि नावाप्रमाणे विजयी असल्यामुळे मी परंतु तुमच्यापर्यंत बरोबर माहिती काढलेलं आपल्याला नाही का. बसा तुम्हाला की तुम्ही आल्याशिवाय आम्ही कार्य निश्चित करणार का आग्रह धरला. मग मी दुसरी समोर सांगितली, तर पहिल्या समोर मला दिली नाही. दुसरे लोक काय दिले दिलं आहे. हा गजल संग्रहाचा मराठी समावेश पुस्तकाचा. आणि मी गजल या वाङ्मय प्रकारचा अभ्यास करत नाही. गजल या वाङ्मय प्रकारचा मी अभ्यास करत नाही. मी फार मोठ्या गजले चिकित्सक म्हणून वाचले जाते. काय काय काना पडले असते, काही लोकांचे बोलले असते. कारण ज्यावेळी मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलो त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचं म्हणून मागे भेटलं. रत्नागिरी देवीदास पाटील, अपोया खावत आणि पनवेलमध्ये एक चार फक्त कदरला प्रकार होते. ज्यावेळी मी रत्नागिरी आकाशवाणीवरती काही सिरियल परिपूर्ण केली, रत्नागिरी आकाशवाणीवरती 80 अक्षर रसिक नावाची एक सिरियल होती. जी 80 अक्षर रसिक आहे त्याच्यामध्ये 1 मार्च ते 30 मार्च रोज 5 मिनिटं बोलत होतो. रेकॉर्ड केलं होतं आणि त्यात आवाज त्याच्यावर मुद्दा उल्लेख केला होता. आणि असं असतं तरी गजल वाङ्मयाकडे वळताना, काव्याकडे वळताना मी एक समीक्षक म्हणून, एक अभ्यासक म्हणून, कविता प्रेमी म्हणून पुन्हा मला विचार करायला लागलो. आणि मग मला अनेक माणसं पुढच्या पद्धतीने भेटली. त्यामध्ये ज्यांना आपण आता अभिवादन केलेलं आहे ते सुरेश भट आहे. सुरेश भटाची मुद्दा केला होता आणि त्याने फार मोठं सांगितलं होतं, तुम्ही माझ्याकडे मानधन लोक विले आहे, मानधनाची काळजी करू नका, फक्त माझ्या देहाची काळजी करा. थोड्यासाठी की त्यांना खूप खाणं हवायचं आणि त्या बोलून पण असो हा वेगळा. पण गजल हा वाङ्मय वेगळा मराठीमध्ये फार जुन्या काळापासून किती जुन्या काळापासून आहे. रसनेच राघवाच्या गोडी सकाच गोडी ही मोरपंतांची गजल आहे. प्रसिद्ध कवी मोरपंत ते मराठी गजलचे पहिले प्रारंभ आहे. आता अलीकडे तुम्ही मला शोध लावला आहे की त्याच्यात अमृतरावाचे कवी होते, त्यांनी पण तो गजल लिहिले म्हणून अगदी कवी संत रामदासांनी रचना केलेली आहे. म्हणजे गजल हा वाङ्मय प्रकार केवळ आधुनिक काळाचा आहे, तो संत काळापासून आपल्याला आहे. पण त्या गजलेची खरी मांडणी किंवा खरीची सापसून कोणती अतिशय केली गेली त्याचं मुख्य त्यांनी कवी माधव गिरे आला. कवी माधव गिरे ते फारसीचे प्राध्यापक होते, ते कवी विभागाचे मोठे सदस्य होते. त्यांना गजल हा प्रकार की जो मला अरबी भाषेमध्ये होता, नंतर फारसीमध्ये आला, नंतर उर्दूमध्ये आला, हिंदीमध्ये आला, मराठीत आला. आता तो प्रवास होता. त्यांनी त्या गजल या वाङ्मय प्रकारे उच्च स्थान मात्र केलं, कविता मात्र होती किंवा त्याने रचनामध्ये सांगितला. मधला म्हणजे काय,
किंवा कुठं असतं दोन काय करायचं अशा अनेक प्रकारच्या रचनाबद्धांनी अभ्यास पण केला आणि मग त्यांच्या गजरांनी लोकप्रिय होत गेल्या आणि त्यांच्या अभ्यासाप्रमाणे त्यात फारसी शब्द भरपूर असायचे. त्या फारसी शब्दाची एकदा सिंगर माझ्या रचने केली होती की तुमची गजर मला आवडली पण नाही हो समजली तेव्हा एक फारसी शब्द पाठवा तो हा भाग वेगळा होता. पण नंतरच्या काळामध्ये कवी आदिरांनी सुद्धा मला देशपांडे कवी आदिरांनी सुद्धा गजरेबद्दलचा अतिशय प्रेमपूर्वक असा स्वागत केलेला आहे. म्हणजे एकच वाक्य सांगितलं की गजर हा एक निश्चित कार्यप्रकार वृत्त म्हणून नसून एक वृत्ती आहे. गजर ही एक त्या कवीची वृत्ती आहे आणि ती वृत्ती हळूहळू तो आपल्या पद्धतीने मांडण्यासाठी करत असतो. तो कोणी लोक मला ती निवृत्ती पण आहे असो. त्यांनी सांगितलं होतं की गजरेचा आणि त्या कवी माणसा एक साक्षात संबंध असतो. मित्र जरी मी गजरेबद्दल फार अनुकूल वर्णन नसलो तरी गजर सांगत असतं त्यांची अत्यंत मांडणी करते त्यांची आविष्कार माझ्या मनामध्ये निकाल ताकदाची भावना आणि हे गजर ऐकलेले आहे. आणि या गजराला अधिक लोकप्रिय केलं ते भीमराव पांचाळ हा बरेच पद्धतीने ते मांडणी केलेली आहे. आणि आता ते खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतात तेव्हा जरी ते स्वतः गजरा केली किंवा माहिती नाही पण गजर लोकप्रिय करण्यामध्ये गाऊन दाखवणारे आणि म्हणून गेयता ते गजर या मागण्याकरता हात होतात. आणि शेवटच्या काळात केवळ शृंगाराच्याच कवी जातात आणि प्रेम वृत्ती ही अधिक होती. नंतरच्या काळात एक प्रकारचं नाट्यमय झाले आणि अर्थचमत्कृती हा गजरेचा आणखी पान ठेवा. अर्थचमत्कृती हे पहिल्या वाक्याने वेगळ्या दुसऱ्या वाक्यात सांगायचं हे केलं जेव्हा लोक नाट्यमय बोलत नाही पण ही नाट्यमय कलाची जायचा आमच्या रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात काळा पटांच्या काय कशी विख्यात कवी त्याच्या उपक्रम एकत्र झालेले आहे त्यांचे हृदय खूप झालेलं आहे. पण मी थोडासा नाराज आहे. नाराज यासाठी ते म्हणतात त्याप्रमाणे रंगुनी रंगात साऱ्या फार रंगाचे गजरमध्ये फक्त रंग आणि गुंतुनी गुंत्यात साड्या ते गजरमधून मोकळे मिळेल. काय होतं की गजर आणि प्युअर पोएट्री गजर आणि त्याला विशिष्ट कविता आम्ही म्हणतो याच्यामध्ये जर नातं थोडं झालं तर गजर हा मग केवळ पद्याचं माध्यम पकडणारा दुर्यम प्रकार. प्युअर पोएट्री ही वेगळी ती विशिष्ट आहे. त्या प्युअर पोएट्रीबद्दल मी गेल्याच रविवारी बोललो की इकडे बेळगावला गेलो होतो एका समाजात सांगितलं की कविता आणि आज मला इतिहासाचा लेखक आहे सुरेश कवितेच्या फार मोठ्या लेखक मला सांगत राहा. पण एक सांगते कविता ती एका शब्दात व्याख्या करता येते ते म्हणजे कविता हा कविता अंतर्नाद असतो. कविता हा कविता पोएट्रीचा अंतर्नाद असतो. आणि या अंतर्नाद शब्दावरती खूप विचार करायचा काय बरं असतं अंतर्नादाचे. आणि कविता ही त्याच्या पोटात असते मग ती पोटात येते आणि मग एक व्याख्या लावते. हा अंतर्नाद काय असतो तो जीवनातील जाणीवांचा असतो. आणि जीवनाविषयी जाणीवा अतिशय छोट्याशा शब्दामध्ये व्यक्त करण्याची ताकद फक्त कवितेचंच आहे. फक्त कवितेचंच आहे. इतर आमच्या प्रकाराने फार घेत आहे. आणि म्हणून या प्युअर पोएट्रीपासून जर आपण गजरचा एक अभ्यास प्रकार म्हणून किंवा एक अतिशय गजर अतिशय लोकप्रिय समाजामध्ये काय नाही गजरे इतर काळ कुठल्याही लोकप्रिय नाही. पण आपण नाट्यपद गायन पण ऐकतो ना की आता ऐकतो नाट्यपदामध्ये आपल्याला माहिती आहे की एक चांगलं गावलं नाट्य सुद्धा त्याची पदरचना मोडतोड झाली आणि मग मोडतोड झाली की आम्ही त्याला बेस्ट कसं म्हणणार. तर आमची पद्धती काय आहे बेस्ट वर्ड बेस्ट ऑर्डर. आता ही ऑर्डर कशी असते हे डिफरन्स करून करायचं असतं. ही ऑर्डर त्या अंतर्गत आणि म्हणून ते बघितल्यानंतर त्याने फील होतं आणि कवितेनं मित्र फील व्हायचं असतं. तुम्ही एमफील झाला म्हणून तुम्हाला सुविधा फील होईलच नाही. फील होणं हा एक अंतर्मानस निगडीत आहे. आणि कविता फील व्हायची असेल तर कवितेला केवळ वाच्यार्थ पुरेसा नसतो
किंबहुना लक्षात सुद्धा परिश्रम असतो. जर ती फील व्हायची असेल तर तिला धन्यर्थही अपेक्षित आणि ते धन्यर्थ ते प्युअर पोएट्रीचा आहे. ही प्युअर पोएट्री ही मला सांगत नाही, आम्हाला संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं. संत ज्ञानेश्वरांचं उल्लेख होता होता दुसरं ज्ञानेश्वरांचं उत्तम काव्यसंपुष्ट आहे बघा. आजही नागरिक काव्य असतात. खरी कविता त्यांना कळलेली आहे, कवितांचं ध्येय केले आहे. आणि म्हणजे काय म्हणतात, वाचे बर्वे कवित्व, वाचे बर्वे कवित्व, कवित्वी रसिकत्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व आणि शब्द काय स्पर्श जायचा. वाचे बर्वे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचा. त्याच्यात खूप नंतर बोलू टाकायचं मला मी ते एवढ्या वेळी माझं बोलणार नाही. पण मला त्यांना कळतं ते असं की वाङ्मयामध्ये खूप गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत, खूप पुस्तकं लिहिली गेली आहेत. तरी ज्याच्यामध्ये कवित्व आहे ते वाचणे, वाचे बर्वे कवित्व. आणि कविताही अनेक लिहिल्या गेल्या आहेत. तरी कविता कोणती चांगली, त्याच्यामध्ये रसिकत्व आहे, ते कवित्वी रसिकत्व. आणि मग कवितेचं नातं ते काय फक्त पुस्तकात असत नाही, किंवा कविता पुस्तकात नसतेच. आता एक भाषा करायचं आहे, मी कविता करतो का तुम्ही कविता करता, बोलतो कविता करता, ती कविता मगाशी म्हणजे मला अंतर्मन म्हणून कागदावर येते, पण ती कागदावर असते म्हणून कविता नसते. ती ज्यावेळी तुमच्या ठिकाणी रसिक वाचतो आणि मला गुणगुणतो तेव्हा ती दुसऱ्यात अंतर्भूत होते. मुळात कविता मनात काय असते, कविता मनात अमूर्त असते, त्याला आम्ही शब्द मिळाले नसतात. चिंतनानंतर तो अंतर्नात समूर्त शब्दमूर्त त्याच्या कवितेत होतो. तो छापील शब्दामध्ये वैभव घ्यायला लागतो, तो कागद घ्यायला लागतो आणि तो त्याचा छापील शब्द तुम्ही आणि मी रसिक म्हणून रिसीव्ह करतो. आणि मग माझ्या मनामध्ये दुसरी कविता उदयाला येते आणि मग मी कवितेकडे मत करतो. हे जे ॲक्सेप्ट नातं आहे ते प्युअर कवितेमध्ये आहे. कवी होळकरांची फार चांगली कविता म्हणजे आवडती कविता म्हणणार नाही घेतली, पण मी अनेक वेळा ती कविता अनेक ठिकाणी जवळजवळ शेकडो वेळा मला करते ती सादर केलेली आहे. कारण त्या कवितेचं मला नातं निर्माण झालं आहे. फक्त त्याचा उल्लेख करतो. एका म्हातारा आणि म्हातारीची जी कविता आहे, की पिलास कुटुंबी पंखदयांची घरटी झाली कुठे कुठे, आता आपली कांचन संध्या मेघडंबर कुठे. एक 80 वर्षाचा म्हातारा 75 वर्षाचा आपल्या बायकोला सांगतो आहे, अगं खर्च करतेस तू. आणि मग जमून आधी नंतर केव्हा सांगेल, पण शेवटची ओळख आहे, आता तू आपली माणसं किती सांगू म्हटणार. परमेश्वरनं हे जे प्राप्त राखेल बरं ना. आणि म्हणून शिणू नये ती पुढे पाकडे इकडे जाणू सके, दिवस जरे ते हातात आले, दिवस जरे ते आधी जरी ताजे तरी आता उल्लेख एवढाच नाही. उल्लेख एवढाच आहे की कवीकडे थर्ड डायमेन्शन. गझल ही माझ्यामध्ये फक्त 2 डायमेन्शन असतात. मी काय म्हणायचं आणि तिला उचलून काढायचं, मी काय म्हणायचं मला उचलून काढायचं, मी काय म्हणायचं जुन्या एका विषयावर बोलायचं. आणि मग ती फक्त 2 पद्धती सांगते. तिसरा पदार्थ मला कवितेच्या गझल सापडत नाही. आणि म्हणून मग म्हटलं की सुरेश प्रभूने आधी त्याच्याकडे करायला पाहिजे होतं, असं तो मुख्य वेगळा आहे. पण तरी अनेक बऱ्या कवीची कविता गझल लिहिली आहे. आणि कविता म्हणजे अंतर्गत नाट्य असतं ना, ते नाट्य हा गझलेचा ते नाट्य पकडलं पाहिजे मला. आणि म्हणून कधी प्रेमची चेष्टा करण्याची असेल, प्रेक्षेचे आकांक्षा असेल, शृंगारासाठी असेल, आणि कधी कधी तिला चांगलं प्रोत्साहन होण्यासाठी सुद्धा असं शकेल. गझलेचा का सुद्धा प्लान नाही. आणि म्हणून गझल लोकप्रिय होण्याचं कारण त्याची गेयता कशी आहे, त्याचे नाट्यात्मक जसं आहे, त्याचं अर्थसमृद्धी सुद्धा आहे, त्याचा एखादा यम सुद्धा आहे, आणि त्याचा एक शेका जो आहे लय जो आहे, आणि खटका आहे बंद करून अनेक कविता ऐकले असतील. आणि अनेक कविता तिलाही जमाला त्यांच्या कवितेचा आणखी हे आहे, म्हणजे सुरेश पटेल मोठा नोकरी आहे. अनेक कविते आपले गोष्टी बघितले आहेत. पण त्या कवितेमध्ये आणि ते आपले मोठा अंतर करतात. तेव्हा हा कविता सगळं वाचताना मग मी उल्लेख केला की 25 कवितेमध्ये 8 कवयित्री असाव्यात. खरं तर वेगळं कौतुक करायला हरकत नाही, कारण कविता जेंडर नसतो, कविता सामाजिकता नसतो,
कवीला शिकला नशिकला काही नसतं. कवी हा कवीच असतो. ती स्त्री असते ती महिला असते. आणि म्हणून आमच्या बहिणाकडे कुठे गेला बहिणा काय करता शिकल्या होत्या का पण त्याची प्युअर पोएट्री आणि वेगळी त्यांना म्हणजे कित्येक कविता प्युअर पोएट्री झाला आहे. फार कवींची अवधूपत्र आहेत. ज्ञानेश्वरांची मोगरा फुलाचं आहेत. आणि अनेक प्युअर पोएट्रीला प्रमाणे आहेत. त्याच्याही तुलना केली तर कविता ही कधी कधी गद्यातून पद्यात शिरते खरी पण पद्यातून गद्यामध्ये एक पांढरा आहे ना लॉजिकल थिंकिंगचा किंवा विचार असतात की विचाराचा ते त्यावेळेस कवी कमी होतं कमीच होतं. आणि म्हणून मला समग्र कवी विचार प्रांतामध्ये जरी ती पॉप्युलर असली जरी अनेकांची प्रेमात पडले असले तरीही नंबर 1चं स्थान देता गझल. आणि गझल हा वाङ्मय प्रकार आपण का स्वीकारला या सगळ्यात गझल घालण्याचा विचार काय म्हणा त्यामध्ये कोणतं डायमेन्शन टाका आपण त्यामध्ये अर्थदृष्ट्या मिळेल काही पण अर्थाचे फक्त लॉजिकल थिंकिंग मी असा होतो फक्त हे नाही पण निबंध सदृश्य विचार पद्यामध्ये मांडणं म्हणजे गझल घालणे. या पुस्तकामध्ये आणि अनेक पुस्तकामध्ये मला असे अनेक विधान सापडले मला ते व्याज द्यायला वाटतं मग तुम्ही निबंध द्या एकच आपण सांगायला. आणि म्हणून जे जे निबंधात जे जे गद्यात सांगता येते ते पद्यात सांगण्याची करतात. आणि पद्य हा शरीर आहे त्या पद्याच्या फार प्रेमात पडायचा शरीरात प्रेमाने आत्मा ठेवायचा. आणि गझलेचा आत्मा काय आहे त्याचा शोध घेणं म्हणजे आतापर्यंत सहभाग करणं त्याचा सत्कार करणं परीक्षा करणं. मग परीक्षा करणं आपण घेताना त्यामध्ये हा तत्व आहे गझलेच्या अंतरंगात नुसते बाहेरचे रंग बघू नका रंगोली रंगात झाल्या त्याचा अर्थ असा नका घेऊ की कवितेला घडी रंग बघा. कवितामुळे गझलेला अंतरंग आहे त्या कवितेच्या अंतरंगात विचारतात तर कविता आणि चांगली कविता चांगली होऊन दे एक वेळापर्यंत तुम्ही फेस्टिवल असते आणखी आणि कविता मी अनेक मांडत नाही त्याच्या मी कवितेच्या नावात मुद्दाम सांगत नाही मग गझल हवा कुठे आहे कवितेचं नाव साठीचा गजर असा अनेकाला माहिती आहे नावात साठीचा गजर असा आहे. सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच साठी. सारे तिचेच होते सारे तिच्यासाठी हे चंद्र हे सूर्य हे तारे ते होते तिच्यासाठी. आम्ही त्यात होतो कोटे कशाला बोला आम्ही त्यात होतो कोटे कशाचं बोला त्याचीच कोटे कशाचं बोला त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी. आमची सगळ्या कुठली उठावयाची उषा ही आमुची तिच्याच नेते उठावयाची उषा ही आमुची आमची उषा उठायची ती तिच्याच नेते आणि मावळायची संध्या तिच्याच ओठी आणि मावळायची संध्या तिच्याच ओठी आणि मावळाय दळवीत दळवीत वृद्ध होते दळवीत वृद्ध होते काठी तिला बघून दळवीत वृद्ध होते काठी तिला बघून नेसाळ्याचे मुमुक्षू नेसाळ्याचे मुमुक्षू इस्त्री करून छाती नेसाळ्याचे मुमुक्षू इस्त्री करून छाती जेव्हा प्रदक्षिणाची घालायची जेव्हा प्रदक्षिणाची घाली मारुतीला जेव्हा प्रदक्षिणाची घाली मारुतीला तेव्हा पहावयाची ती मूर्ती वळून पाठी तेव्हा पहावयाची मूर्ती वळून पाठी. मला प्रत्यक्ष भेटली का नव्हती त्याच्या जोडी प्रत्यक्ष भेटली का नव्हती त्याची जोडी. स्वप्नात होतो त्या कसल्या अनेक भेटी स्वप्नात होतो त्या कसल्या अनेक भेटी. हसतोस काय बाबा हसतोस काय बाबा तू बावीशीत बुड्डा हसतोस काय बाबा तू बावीशीत बुड्डा. त्यांना विचार ज्यांची बुद्ध्या असेल साठी त्यांना विचार करणं त्या असेल तुमच्याकडे गाणे माहिती असेल काय
गझलमध्ये गझलच्या अंतरंगामध्ये मानसिकता आहे, घडलेली मानसिकता आहे. वासनांचं दर्जा आहे, वय साथी झालं म्हणून ते चुकलं असं नाही. आणि मग छाती सुद्धा दृष्टिकोन घेण्याची बरं का. तेवढं ते सांगायला मुद्दामध्ये एवढंच आहे, कवितेमध्ये आणि गझलेमध्ये उपरोधक कधी कधी इतका सामाजिक बोल असतो की आपण इतर करायला लागतो की अंतर्मुख होणे हे कवितेचं. तुम्हाला अंतर्मुख व्हायला हवे ठीक आहे. आणि म्हणून स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ही तुझी व्याख्या पुढे बाजून घ्या. त्याचं काय म्हणत आहे, स्पॉन्टेनियस कवितेचं एक्सप्रेशन म्हणजे ना. आणि अलीकडच्या काळामध्ये कवितेचं एक्सप्रेशन ही कविता करत नाही, एस्केप फ्रॉम पर्सनॅलिटी. तुम्हाला तुमच्या व्यक्तित्वापासून मुक्त होता आलं पाहिजे आणि मग कवितेचं बोलता येईल. गझलमध्ये हे फार कमी प्रमाणे तुम्ही त्याचं एस्केप होत सुटत नाही. हे टाकला येतो की कवी बघू नका, कविता बघा. आणि कवितामध्ये नुसतं कवी बघू नका, त्याचं पुन्हा सेन्स बघा. आणि तुम्हाला स्वतःकडून एस्केप होता आलं तो ज्याला स्वतःपासून मुक्त होता येतं तोच खऱ्या अर्थानं कवितेचं. नाही तर मला नोकरी करायची आहे, मला रचना करायची आहे, मला नोकरी करायचं आहे, हे होत नाही. आणि म्हणून माझी विनंती एवढीच आहे की गझलकारांनी लेखकांनी गझलेच्या लोकप्रियतेला बळी पडू नये. लोकप्रियता आली की विकास होतो. लोकप्रियता आली की मला बाकी करायलाच नको व्यासपीठ दे. आणि आजच्या मंची गणितबद्दल माझी नाराजी आहे. मंचाबरोबर जे काही कवी माझ्या कसा फोटो बांधून करतात ते कवीचं प्रेम वाढवते, कवितेला मनोरंजनाचा प्रकार करतात. मित्रो, कविता हा मनोरंजनाचा प्रकार नाही. कविता ही तुमची जाती त्याप्रमाणे अंतर्स्थित्व जागी करणारी आहे आणि तुम्हाला सपोर्ट ज्ञान देणारी आहे. किंबहुना ज्याला कविता करते त्याला सर्व वागणं आहे. बाकी वागणं आपण बुद्धिकला वाचू शकतो, हे बुद्धिकला नाही आहे, हे हृदयस्थ आहे. त्या हृदय त्या हृदय घातलेलं आहे. तेव्हा मला कविता वाचताना तुमचं हृदय कळलं पाहिजे, तुमचे शब्द नाही, तुमचा आवाज नाही, तुमचं हृदय कळलं पाहिजे. आणि म्हणून या हृदयाचे त्या हृदय घालणं हे शाळेला म्हणतात ते या अर्थानं सापडलं पाहिजे. आणि म्हणून तसं आपण कोणत्याही पद्धतीला कविता होत नाही. आपण मंगळाचार्याला कविता होत नाही, एखाद्या गुणगुण्याला कविता होत नाही. तसं गझलमध्ये सुद्धा जर तुम्हाला अंतरात्मा नाही सापडला कविता अंतरात्माचा, तो लौकिक असतो सुद्धा लौकिक होतो. गझल कवितेने अंतराचा आकार आहे. पण गझलमध्ये बऱ्याच लौकिकाचंच मानते आणि म्हणून ती मंचीय कविता म्हणून लोकप्रिय होते. आणि मग ते संग्रह होऊ शकतो. आपला समुद्राचा विचार एवढाच आहे की कवितेच्या आणि गझल आहे, गझलेच्या पलीकडे आणखी काही गझल आहे तिकडं आपण लक्ष घेतलं तर आपली मेहनत अवलंबून आपल्याला म्हटल्याप्रमाणे प्राप्तकाला विचार होऊया तुम्ही आपण त्याची हे करू देत नाही ना, त्याची नोंद होणार आहे. पण केवळ इतिहासात माझी नोंद व्हावी म्हणून करत नाही, मला राहवत नाही म्हणून कविता करतो. रेनबो काय करतो म्हणतो, माय हार्ट बीट्स बघतो बघा, माय हार्ट बीट्स अंतकरण उसळलं पाहिजे. मग रेनबोमध्ये किती काय करणार, पण तो येतो आणि तो येतो त्याला हार्ट बीट्स. तुम्ही सांगितलं म्हणून येतो का नाही, तो याच्या वेळात येतो. ते आपण साधारणतः मला बघायचं हे एक दैवी देणगी आहे. विग्रह चांगली कविता करणं हे दैवी देणगी आहे. आणि चांगल्या कविता काढलेल्या आहे. त्याच्यापासून तुम्ही गजल आपण धरून बसली तर आपण गजल काढण्यासाठी झालो. अन्यथा आपण मग ठोक काढायचं फक्त जेवण जुळवले अनपळ जुळवले आणि एखादा दर सांगितला किंवा दर्द सांगितला होत नाही, दर्द स्थिर दर्द देतो का किंवा कौतुक आलं पाहिजे, ते कौतुकच दिलं पाहिजे. अशा कवितांचा सगळं आपल्याला जर एका वाचता आला तर नवीन सगळ्याचे पण अनुभवी सांगून होईल की आमच्या सोबत आपलं जे मूळ तत्व आहे कवीला प्रोत्साहन देणं, त्याच्याला प्रोत्साहन देणं. मला माहिती नाही गेल्या 30 वर्षामध्ये आम्ही फोकस आपण तिथे फोकस केलं वगैरे त्याच्यामुळे आपण भेटूया ते वारंवार खायला पाहिजे. आजच्या या समारंभात या कार्यक्रमाचं महत्त्व ते ह्याच आहे की तुम्ही तुमच्या काही पक्षप्रमाण नसताना सुद्धा ते संपादन करून घेतलेलं आहे, ते करून टाकलेलं आहे. आणि हा 25 लोकांच्या 25 मांडलेल्या आहे. कल्पात्मक आल्या त्या पुस्तकात आल्या, मग मला समजल्या त्या पुस्तकात आल्या नसता तुम्ही काय केलं असं हा होय
हे आमचे मित्र चालते असं नाही म्हणू शकत. आणि म्हणून कवितेकडे आणि गझलकडे काय तात्पर्य नाही. कविता म्हणजे काय आणि गझल म्हणजे काय याचा तात्पर्य विचार आपण सगळ्या मंडळावर एवढी मी आपल्याला विनंती करतो. वैभव बोलावून गुजरात प्रकारच्या आव्हान